इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था. पर्याय अ राजकीय व्यवस्था, ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था, क सामाजिक व्यवस्था, ड यापैकी नाही. उत्तर ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था. 2. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी. पर्याय अ युद्ध टाळणे, ब वसाहतीचे स्वातंत्र्य, क राष्ट्राची अर्थव्यवस्था सावरणे, ड निशस्त्रीकरण करणे. उत्तर अ युद्ध टाळणे. 3. शीतयुद्ध डॅश या घटनेमुळे संपले. पर्याय अ संयुक्त राष्ट्राची स्थापना, ब सोव्हिएत रशियाचे विघटन, क लष्करी संघटनांची निर्मिती, ड क्युबाचा संघर्ष. उत्तर ब सोव्हिएत रशियाचे विघटन. प्रश्न दुसरा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. उत्तर बरोबर, कारण पहिल्या महायुद्धानंतर भविष्यात युद्ध टाळण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. 2. शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. उत्तर चूक, कारण शीतयुद्धाच्या काळात जग 2 महासत्तांच्या गटात विभागले गेले होते, त्यामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. 3. मिसाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. उत्तर बरोबर, कारण त्यांनी पेरेस्त्रोइका आणि ग्लासनोस्त ही धोरणे राबवून राजकीय व आर्थिक क्षेत्रात खुलेपणा आणला, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. प्रश्न तिसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. शीतयुद्ध. उत्तर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात प्रत्यक्ष युद्ध न होता निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्पर्धात्मक परिस्थितीला शीतयुद्ध म्हणतात. 2. अलिप्ततावाद. महासत्तांच्या गटापासून दूर राहून स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारण्याच्या भूमिकेला अलिप्ततावाद म्हणतात. 3. परस्परावलंबन. उत्तर जगातील देश विविध गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून असण्याच्या स्थितीला परस्परावलंबन म्हणतात. 4. द्विध्रुवीकरण. उत्तर जगातील राष्ट्रांची 2 महासत्तांच्या गटात विभागणी होण्याच्या प्रक्रियेला द्विध्रुवीकरण म्हणतात. 5. जागतिकीकरण. उत्तर जगातील देशांमध्ये व्यापार, माहिती, भांडवल, तंत्रज्ञान व विचारांची वाढती देवाणघेवाण होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दे. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध. कालखंड 1914 ते 1998. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945. सहभागी राष्ट्रे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी. दुसरे महायुद्धात इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, इटली इत्यादी. परिणाम. पहिल्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली, अनेक साम्राज्याचा अंत झाला. दुसऱ्या महायुद्धात जगात आर्थिक संकट निर्माण झाले, अणुबॉम्बचा वापर झाला व महासत्तांचा उदय झाला. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या महायुद्धात राष्ट्रसंघ तर दुसऱ्या महायुद्धात संयुक्त राष्ट्रसंघ. 2. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. उत्तर शीतयुद्धाची अखेर होण्यास कारणीभूत ठरलेल्या गोष्टी. 1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे राबवली. पूर्व युरोपातील देशांनी लोकशाही
व भांडवलशाहीचा स्वीकार केला. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 3. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर: शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात झालेले महत्त्वाचे बदल. अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढले. जागतिकीकरणाला चालना मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जबाबदाऱ्यात वाढ झाली. पर्यावरण, मानवी हक्क व स्त्री पुरुष समानता यासारख्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.